चांगले तरी कमेंट करा यार या मेकअपसाठी. तुम्ही व्हिडिओ बघता पण फुल पर्यंत व्हिडिओ बघतच नाही. मोजून 2 माझ्याकडे छोटू मोठू ब्रश आहेत, बट आम्ही आळशी लोक, आम्हाला नाही जमत स्किन केअर करायचं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोफेशनल असं काही बघायला मिळणार नाही की हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आपला फुल मेकअप व्लॉग होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण हा मेकअप करणार आहोत जो की मी पिंटरेस्ट वरून उचलून काढले. तर खूप दिवस झाले पिंटरेस्ट मला असं सारखं सजेस्ट करत होतं असं स्मोकी आईज वाला वगैरे वगैरे मेकअप. तर म्हटलं व्हाई नॉट, आपल्याकडे एवढं सगळं सामान आहे, तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवण्यात यावरती, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कसा करायचा मेकअप, काय करायचं, कसा टर्न आउट होते, काय काय लावायचं. सो फायनली आपला आज हा व्हिडिओ बनतोय. खूप दिवसांपासून हे मी सेव्ह करून ठेवला होता फोटो, पण फायनली आज मला टाइम नाही म्हणता येणार कारण माझ्याकडे फुकटचा टाइम आहेच आहे, पण आज मला माझं काय म्हणतात मूड माझा झालाय चांगला. मी ना तुम्हाला स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल दाखवणारच आहे की कसा मेकअप करायचा, काय करायचं, कसं लावायचं, काय लावायचं. पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही व्हिडिओ बघता पण फुल पर्यंत व्हिडिओ बघतच नाही. जरी बघितला तर तुम्ही लाईकच करत नाही, सबस्क्राईबच करत नाही. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? प्लीज यार तेवढा लाईक आणि सबस्क्राईब करा ना आणि एंड पर्यंत व्हिडिओ बघा ना. आणि जर तुमची कोणती फ्रेंड असेल ज्याला मेकअप आवडत असेल किंवा कोण तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर असेल ज्याला मेकअप वगैरे आवडत असेल असा तसा, तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या लोकांपर्यंत शेअर करा. त्यांना पण हेल्प होईल, त्यांना पण समजेल की कसा मेकअप करायचा, काय करायचं. बाकी तुम्ही जर मला पहिल्यांदाच बघत असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण यहाँ पे आपको बड़ा मजा आएगा. तर मी ना ट्राय करायचं म्हणते की कमीत कमी प्रोडक्ट्स यूज करून हा मेकअप करायचा. तर मी तुम्हाला आता दाखवते की मी कोणते प्रोडक्ट्स यूज करणार आहे, किती प्रोडक्ट्स यूज करणार आहे. तर थांबा मी दाखवते आता. तर स्किन केअर आणि स्किन प्रेपच्या नावाखाली मी फक्त हे मॉइश्चरायझर लावणार आहे, ठीक आहे, सगळ्यात आधी. नंतर आपण लावणार आहोत प्रायमर. तर हा प्रायमर आपण या व्हिडिओमध्ये वापरणार आहोत आणि हे आय शॅडो पण आपण वापरणार आहोत. परत हे कॉम्पॅक्ट कन्सिलर लावणार आहे. नंतर ही लिपस्टिक आहे आणि हा छोटूसा एक ब्लश आहे जो की इनसाइडचा आणि हा तुम्हाला 70-80 पर्यंत भेटून जाईल. आणि हा मेकअप फिक्सर आहे, काजळ आणि लिप लायनर आणि मस्कारा. आणि हे मोजून 2 माझ्याकडे छोटू मोठू ब्रश आहेत आणि हे तुमच्याकडे नसेल तरी पण तुमचं काम होऊ शकतं. तर हा जो मेकअप आहे ना तो कॉटन साडीवरती आणि कॉटन कुर्ताज वरती एवढा भारी दिसतो ना, पण माझ्याकडे कॉटन साडीच नाहीये त्यामुळे मी हा कॉटन शॉर्ट कुर्ती घातली. तर याच्यावरती पण हा मेकअप एकदम जाम भारी दिसतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोफेशनल असं काही बघायला मिळणार नाही की असं स्ट्रिक्टली तुम्हाला हे फॉलो करावं लागेल, ते फॉलो करावं लागेल. नाही, जर तुम्हाला मेकअप येतच नसेल, मेकअप मधला तुम्हाला एम पण येत नसेल, सो डोंट वरी. तुम्ही आणि मी सेमच आहे, मला पण एवढं काही जमत नाही. तर आपण एकत्र मिळून हा मेकअप करूयात आणि बघूयात की कसा टर्न आउट होतो. ओके, तर माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला समजून आलंच असेल की मी माझ्या फेसवरती अजून काही लावलेलंच नाहीये. तर चला आधी आपण जे आपले जे हेअर्स आहेत त्यांना बांधून घेऊया कारण आजच मी हेअर वॉश केलंय. तर हा, आणि गरम पण खूप होतंय यार. तर तुम्ही सोडून कम्फर्टेबल असाल देन यू कॅन गो विथ ओपन हेअर. केस आता आपले मस्त बांधून झालेत. आता आपण मेकअपला फटाफट स्टार्ट करूयात फायनली. तर आपण स्टार्ट करणार आहोत मॉइश्चरायझर पासून. तर लोक बोलतात स्किन केअर, तुमची स्किन प्रेप करा, स्किन केअर पासून स्टार्ट करा, बट आम्ही आळशी लोक, आम्हाला नाही जमत स्किन केअर करायचं. सो आम्ही मॉइश्चरायझर पासूनच स्टार्ट करतो. जर तुम्हाला आवडत असेल मेकअपच्या आधी स्किन केअर करायचा तर तुम्ही करू शकता. मला बोलताना खूप दम लागतो यार. चला मॉइश्चरायझर आपलं लावून होतंय मस्त मस्त. मॉइश्चरायझर आता लावून झालंय. आता आपण लावणार आहोत प्रायमर. तर हा स्विस ब्युटीचा प्रायमर आहे आणि हा माझा सगळ्यात फेवरेट आहे कारण याने जी चमक येते ना तुमच्या चेहऱ्यावरती कशानेच येऊ शकत नाही. बघितलं किती चमक आली आहे ते. आता आपण कन्सिलर लावूयात. त्याआधी मी ना आय क्रीम लावतीये. आय क्रीम लावते ना, काय होतं ना कन्सिलर तुमचा एकदम मस्त ब्लेंड होऊन जातो तुमच्या डार्क सर्कल्स वरती. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, एवढं काही नाही, कंपल्सरी लावावंच असं काही नाहीये. पण ठीक आहे, यानं ना छान कन्सिलर तुमचं ब्लेंड होतं. ओके चला, आय क्रीम पण आपली लावून झाली. 2 मिनिटातच जरा थांबूयात. गेली डोळ्यात गेली म्हणजे आय क्रीम. आता मी हे लावते मेबलिनचं कन्सिलर. ते जिथं मला पिंपल्स वाटतंय ना तिथं पण मी लावते थोडं. एवढं नाहीये, या साईडलाच उठलंय मला खूप जास्त. इथे एक आहे पण थोडं लावते. ओके बास यार, सगळीकडे मी घाण करून ठेवली. आता याला ब्लेंड करूयात. हो, मी फिंगर्सनी सगळं ब्लेंड करते. माझं छान लगेच ब्लेंड झालं. बघितलं, आपला कन्सिलर आता मस्त ब्लेंड झालाय. तर आता ना मी ब्लश लावणार आहे जो की इनसाइडचा हा मस्त पिंक क्यूट अशा शेड मध्ये आहे. तर हा तुम्हाला एकदम स्वस्त मिळून जाईल, माहितीये 80-90 ला तुम्हाला हा मिळून जाईल.
याला ना मी ब्रशनी ब्लेंड करणार आहे. ठीकच, हा एवढा पण क्रीमी नाहीये की लगेच हाताने असा ब्लेंड होईल. हा ब्रश यूज करते. माझ्याकडे मोजून 2-3च ब्रश आहेत माहितीये, त्यामुळे मी जास्त जेवढं मला हाताने करता येतील तेवढं मी करते. एवढा पण नव्हता लावायचा यार, की वरती याला असं घेऊन जाऊयात आपण, लिफ्टेड वाटतं जरा. आता आपण जो कन्सिलर आणि ब्लश लावला ना त्याला आपण सेट करूयात कॉम्पॅक्टनी. तर हे स्विस ब्युटीचं कॉम्पॅक्ट आहे. याच्यात बनाना पावडर पण तुम्हाला मिळेल आणि कॉम्पॅक्ट पण मिळेल. तर मी ते कॉम्पॅक्टच यूज करणार आहे. परफेक्ट. आता सगळीकडे आपण कॉम्पॅक्ट लावून घेऊयात. कन्सिलर एकदम परफेक्टली सेट झालाय. तर आधी ना मी हा मास्कचा लिप लायनर लावून घेते. नंतर मी थोड्या वेळानंतर जेव्हा आय मेकअप माझा होईल त्यानंतर मी लिपस्टिक लावते. म्हणजे कसं लिप लायनर आपला थोड्या वेळासाठी सेट होईल. लिप लायनरचं हेच आवडत नाही, याला नाही चांगलं तुम्हाला शार्प करावं लागतं. ओके, लिप लायनर लावला तर आपण डोळ्यांवरती आपल्या फोकस करूयात. तर आता आपण भरभरून काजळ लावणार आहोत. तर हे ना झुडिओमधून मी काजळ घेतलेलं आणि हे मला 79च्या आसपास काहीतरी मिळाले असेल. असं मी जेव्हा व्हिडिओ शूट करते ना तेव्हा मला बोलता येत नाही जास्त, म्हणजे मला शब्दांची मला कमी असते. तर तुम्ही फक्त खालीच लावत असाल इथे तर ते अर्धवटासारखं काम झालं. त्यामुळे वरती लावत जावा, छान वाटतं ते. खालच्या साईडला पण थोडं आपल्याला काजळ लावायचं आहे. असं माझं काजळ थोडं सुकलंय बरं का. थोडं आपल्याला स्मोकी इफेक्ट द्यायचा आहे. आता इथे लावून झाले, आता वरच्या साईडला पण लावायचं. इथे जसं आपण आयलाइनर लावतो तसं याला लावायचंय. जास्त पण वरती नेऊ नका, ठीक आहे. नंतर आपल्याला त्याला स्मच करायचं ब्रशनी. माहिती आहे आता हे विचित्र दिसतंय पण ठीक आहे. 2 मिनिटं थांबा तुम्ही. ट्रस्ट द प्रोसेस. हे मला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगावं लागतं. तर हे छोटू ब्रशने ना याला आपण पटकन स्मच करून घेऊयात. म्हणजे थोडक्यात काय तर ब्लेंड असं करून घेऊयात. मी दाखवते. जस्ट असं नुसतं करायचं याच्यावर. कॉर्नरला थोडंसं बाहेर काढल्यासारखं करायचं. जसा छोटूसा एक विंग, पण जास्त पण नाही करायचं, ठीक आहे. आता तुम्हाला ब्राऊन आय शॅडो घ्यायचा आहे. तर हे मास्कचं लिप पॅलेट आहे. तर यातला मी ही शेड घेते ब्राऊन. बघितलं? बास. आता जास्त तुम्हाला नाही लावायचं. खाली जे काजळ लावलंय तिथं पण हे लावून घेऊयात. ब्राऊन आय शॅडो, ठीक आहे. आणि काय होईल, एक छान इफेक्ट पण दिसेल ब्लॅक आणि ब्राऊनचा आणि तुमचं जे काजळ आहे ते पण आय शॅडोने सेट होईल. जर तुम्ही आत्ताच मेकअप मध्ये घुसलाय, म्हणजे आता तुम्ही मेकअप करायला शिकलाय, मेकअप करायला लागलाय, तर तुम्हाला हे कन्सिलर घ्यायचं नसेल तर तुम्ही हे इनसाइडचं कन्सिलर घेऊ शकता आणि हे तुम्हाला 200च्या आत मिळून जाईल सहज. तर आता आय मेकअप आपला कम्प्लीट होत चाललाय. तर आता आपण मस्कारा लावूयात. तर आधी मी हा कलर यूज करतेय. आपण हा मस्कारा लावूयात, जो की इसेन्स आहे. हा मी मिंत्रावरून घेतलेला आणि हा मिंत्रावरतीच अवेलेबल होता जेव्हा मी बघितलं. तर खूप ठिकाणी बघितलं, पर्पल वरती नव्हता, नायकावरती नव्हता, तर हा फक्त मिंत्रावरती होता. सो मी मिंत्रावरून घेतला हा. तर सगळ्या प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टॅग करेन. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. वाव यार, किती छान दिसतात डोळे. तर ही मार्सची लिक्विड लिपस्टिक आहे आणि ही शिट यार, आणि याचा पण शेड खूप मस्त आहे. चला आता आपले केस आहेत ते खुले सोडायचा आता टाइम आलाय. तर आता फक्त एका ह्याची कमी आहे, ती म्हणजे बिंदी, ती पण ब्लॅक वाली. तर मी फटाफट आता घेऊन आले. इथे नाहीये, आलेच 1 मिनिटात. तर माझ्याकडे ना ही छोट्यामध्ये ब्लॅक बिंदी आहे. मला मोठी बिंदी, मोठी टिकली बिलकुल सुद्धा छान दिसत नाही. म्हणजे मी अशी आंटी टाईप वाटते, त्यामुळे मी कधीच मोठी टिकली लावत नाही. सो ही ब्लॅक मध्ये आहे माझ्याकडे, प्रॉपर एकदम करकरीत ब्लॅक मध्ये. लुक आपला कम्प्लीट करूयात आणि मेकअप फिक्सर आपला लावायचाच राहिला, बट असू दे, त्याच्यावरतीच लावूयात आपण. आणि प्लीज यार थोडी तरी या मेकअपची तारीफ करा, म्हणजे चांगलं तरी कमेंट करा यार या मेकअपसाठी. माझ्यासाठी राहते पण या मेकअपसाठी तरी करा यार. एवढा पण काही वाईट झालेला नाहीये मेकअप, छान झाला मेकअप. तर चला आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. तर चला भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.